नमस्ते मुलांना. आज आपण मराठी विषयामध्ये भारूड जे आपण मागच्या वेळेस घेतलं होतं, विंचू चावला, 7वा भाग 2 मधला जो भाग होता, 7वा विंचू चावला, या भारूडचं स्वाध्यायकृतीचे अध्ययन आपण आज करणार आहोत. मागील भागामध्ये आपण विंचू चावला या भारूडचं वाचन आणि त्याचा भावार्थ स्पष्टीकरण समजून घेतलेलं आहे. आज आपण त्याच भारूडाचा स्वाध्यायकृती, स्वमत आणि रसग्रहण, काव्य सौंदर्य हे अभ्यासणार आहोत. ही स्वाध्यायकृती त्याच्या खालीच तुम्हाला दिलेली आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही बघू शकता. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा व विधाने पूर्ण करा. 1. तम घाम अंगासी आला म्हणजे 4 ऑप्शन आहेत तुमच्या समोर. संपूर्ण शरीराला घाम आला, घामाने असहाय्यता झाली, घामामुळे मन अस्थिर झाले, शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली. यातला योग्य पर्याय आहे शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली. 2 आहे, मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे माणसातील विकार रूपी इंगळी अतिशय भयंकर असते. मनुष्याला इंगळी चावणे वाईट. इंगळी मनुष्याला दारुण पराभव करते. मनुष्याला इंगळी नांगा मारते. यातला योग्य पर्याय आहे पहिला अ, माणसातील विकार रूपी इंगळी अतिशय भयंकर असते. पुढे तिसरा आहे, सत्व उतारा देऊन म्हणजे 4 ऑप्शन आहेत. जीवन सत्व देऊन, सत्व गुणांचा आश्रम घेऊन, सात्विक आहार देऊन, सत्वाचे महत्त्व सांगून. यातला दुसरा आहे सत्व गुणांचा आश्रम घेऊन. यातला चौथा आहे, विंचू चावला वृश्चिक चावला. शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे भारूड उत्तम गाता येते. वेदनांचा असहाय्यपणा तीव्रपणे जाणवतो. भारूडाला अर्थ प्राप्त होतो किंवा भारूड अधिक रंजक बनते. यातला दुसरा आहे, वेदनांचा असहाय्यपणा तीव्रपणे जाणवतो. कृती करा. काम क्रोध रूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय. तमोगुण मागे सारणे, सत्वगुणांचा अंगारा लावणे. पुढे आहे, विंचू या अर्थाचे 2 नावे. वृश्चिक आणि इंगळी हे 2 नावे पाठामध्ये भारूडात आपल्या आलेले आहेत. पुढे आहे ई, खालील शब्दांचे अर्थ लिहा. वृश्चिक विंचू, दाह आग, क्रोध राग संताप, दारुण भयंकर. प्रश्न दुसरा, खालील ओळींचा अर्थ लिहा. ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. याचा अर्थ आहे, संत एकनाथ महाराज म्हणतात, विंचू चावला तर त्याचा दाह शमविण्यासाठी दंशाची वेदना कमी करायचा उपाय म्हणजेच अंगातील तामसी वृत्ती म्हणजेच राक्षसी वृत्ती व दुर्गुण काढून टाका, त्याचा राग त्याग करा. दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्विक गुणांचा अंगारा लावा. विंचू इंगळी रूपी विकार पटकन दूर होते. 3. काव्य सौंदर्य. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहील फुनफुन शांत केली जनार्दने. वरील ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. या काव्य सौंदर्यात आपण स्पष्टीकरण बघूया. विंचू चावला या भारूडामध्ये संत एकनाथ महाराज काम क्रोध रूपी विंचू चावल्यावर त्यावर उपाय काय करावे हे सांगितले आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, काम क्रोध रूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंच प्राण व्याकुळ होतो. बरोबर, एखाद्या विंचवाने दंश केला तर आपण अंतर्बाह्य व्याकुळ होतो. त्या विंचवाचं विष जसं शरीरात भिनतं चढतं तसं आपल्याला भयंकर यातना आणि त्रास होतो. तर आपल्या शरीरामध्ये काम आणि क्रोध रूपी विंचू
संचारला आहे, चावलेला आहे, त्यामुळे त्याच्या वेदना भयंकर होत आहे. आणि ह्या वेदना कमी करायची असेल तर त्यावर सत्वरूपाचा अंगारा लावावा, चांगल्या गुणांचा लावावा. त्या सत्वगुणांच्या उतार्याने तमोगुण मागे सारता येतात. वेदना शमते, तरी थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच तर गुरु जनार्दन स्वामींच्या कृपाशीर्वादाने ती शांत करावी. म्हणजे जसं जैविक विंचू आपल्याला चावला शरीराला जशा वेदना होतात, तर आयुर्वेदिक किंवा झाडपाल्याच्या याने किंवा तंत्र करून ते विष उतरवलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काम आणि क्रोध, काम म्हणजे आपण शिकलो वासना किंवा वाईट इच्छा, आणि क्रोध म्हणजे राग, द्वेष, मत्सर, या सर्वांचा आपल्या जीवनामध्ये समावेश असेल तर आपण या सर्व गोष्टी दूर केल्या पाहिजे आणि सत्वरूप चांगलं रूप आपण धारण केलं पाहिजे. चांगल्या गुणांचा अंगारा आपण लावला पाहिजे. आणि जे आपले परमेश्वरचं सद्गुरू आहेत, स्वामी आहेत, त्यांच्या आशीर्वादाने आपण ते सर्व काही गोष्टी केल्यानंतर शांत होऊ आणि आपल्याला जीवनामध्ये अनेक आशीर्वाद मिळतील. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंच प्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांग मारिला तिने. नांगा म्हणजे दंश मारण्यासाठी जी नांगी ते उंच करते चावण्यासाठी, तिला नांगा म्हटलेलं आहे. सर्वांगी वेदना जाण, ज्यावेळेस ती दंश करते तर सर्वांगी वेदना होतात. त्या इंगळीची, याचा भाव सौंदर्य, काव्य सौंदर्य बघूयात. काम क्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो. की जसं विंचू चावल्यावर आपल्या शरीराला घाम येतो, आपण पूर्ण घामाने चिंब होतो, वेदना यातना होतात, तसंच आपल्याला काम आणि क्रोधाचा विंचू चावल्यानंतर आपल्या शरीराच्या अंगाला दुर्गुणांचा, वाईट गुणांचा घाम अंगाला येतो. त्यामुळे जीव व्याकुळ होऊन प्राणांतिक वेदना होतात. साऱ्या अंगाला जणू काही दाह लागला आहे यासारखी आपल्याला वेदना होत असतात. पुढे सांगितलेलं आहे, कारण मनुष्यरूपी इंगळी अति भयंकर आहे, तिचा डंख अति तापदायक आहे, वेदनांचा आगार असतो. आता भाषिक वैशिष्ट्य दिलेले आहे. या भारुडांची भाषा द्विरुक्तपणे किंवा द्विरुक्तपूर्ण असल्यामुळे आशयाची घनता वाढली आहे. यातून सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते. षड्विकारांवर सद्गुणांची मात करा, असा मोलाचा संदेश या भारुडाच्या माध्यमातून मिळते. विंचू, वृश्चिक व इंगळी या शब्दात विषयांचा विकार दाखवतात. तम, घाम, दाह, दारुण वेदना अशा शब्दसंबंधामुळे डंखाची गती आवेगाने मनात होते. संत एकनाथ महाराज यांची भारुड रचना विलक्षण, नाट्यमय आणि मनाचा ठाव घेणारी ठरलेली आहे. पुढे आहे अभिव्यक्ती. तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. आता अति राग हा स्वाभाविक जरी असला तरी नाहक आहे. एखाद्या गोष्टीचा राग आला तरी तो राग योग्य आहे का, याची शहानिशा मी मनाशी करू लागलो. आणि नंतर माझ्या लक्षात आले, रागामुळे घरचे, जवळचे माणसे दुखावतात. म्हणून मी रागावर नियंत्रण केले आणि दुसऱ्यांना समजून घेण्याची सवय केली. तसेच जेवण व झोप वेळेवर घेण्यासाठी मी काटेकोरपणे प्रयत्न केले. सकाळी लवकर झोपेतून उठणे
ही आरोग्यासाठी अधिक चांगली असते, हे मी जाणले. उठण्याची वेळ निश्चित केली तेव्हा माझ्या लक्षात आले की झोपेमुळे माणसाची चिडचिड होते आणि त्यामुळे राग येतो. खूप प्रयत्नांनी मला या गोष्टीत यश आले. बरोबर आहे, माणसाचा स्वभाव आहे, प्रत्येकाला आपलं आपलं मत याच्याविषयी विचारलं तर वेगवेगळं आहे. तर ह्या रागावर आपल्याला विजय मिळवण्यासाठी स्वतःमध्ये हे सर्व बदल करून घेणं गरजेचं आहे. नक्कीच त्यासाठी आपल्याला खूप त्रास होणार आहे, परंतु हा त्रास सहन करून या सर्व गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. पुढे आहे त्यातला आ, दुर्गुणांची संगत इंगळीच्या दंशा इतकीच दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दहा शांत करणारा उपाय आहे, हे आपल्याला स्पष्ट करायचे. तर संत एकनाथ महाराजांच्या विंचू चावला भारुडामध्ये दुर्गुण रूपी विंचू चावल्यावर कोणते उपाय आहेत, याचा दाह कमी करण्याचे उपाय याविषयी मार्मिक उपदेश या प्रतीकातून केलेला आहे. काम क्रोध रूपी विंचू महाभयानक आहे. तो चावला की त्यांच्या वेदनेनं पंचप्राण व्याकुळ होतो. काम क्रोध रूपी विंचू म्हणजे दुर्गुण होय. म्हणजे दुर्गुण हे दुर्जनांच्या ठायी वसलेले असते. अशा प्रकारे संत एकनाथ महाराजांनी खूप अशा चांगल्या रीतीने माणसाच्या जीवनामध्ये आपल्या भारूड रूपा संदेशामध्ये एक चांगले आव्हान केलेले आहे, संदेश दिलेला आहे की तुम्ही जीवनामध्ये वाईट गोष्टी सगळ्या सोडून चांगल्या गोष्टी आत्मसात करा. आणि जर तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या तर वाईट गोष्टी तुमच्या जीवनात कधी राहणारच नाही. माणूस हा जन्मताच किंवा स्वभावताच त्याचा स्वभाव आहे तो रागीट असतो, त्याच्यात राग असतो. तर ह्या रागावर नियंत्रण आपण करू शकतो की आपण एकदमच आपल्याला राग येणार नाही असं नाही, तर आपण त्यावर कंट्रोल करू शकतो. त्यासाठी आपण वाईट गोष्टी सोडून परमेश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या चरणी येणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्यामधला राग, द्वेष, मत्सर, क्रोध किंवा एक प्रकारचं मोह, इच्छा, वासना या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर राहतील आणि आपण एकदम आनंदाने जीवन जगू शकू. त्यासाठी एकनाथ महाराजांनी क्रोधाला आणि काम ह्या दोन गोष्टींना विंचवाचा दंश जसा असतो त्याची उपमा दिलेली आहे. जसं विंचू आपल्या शरीरात चावल्यामुळे जे विष भिनतं शरीरामध्ये, पूर्ण शरीराची जशी आग होते, तर ही सर्व गोष्टी थांबवण्यासाठी आपण जसं औषध पाणी करतो, मंत्रतंत्र करतो, तसंच आपल्या जीवनातला हा राग, क्रोध, काम हे सर्व वाईट गोष्टी जाण्यासाठी आपण प्रभूचरणी लीन व्हायला पाहिजे. जीवनात शांतता आपण घेतली पाहिजे. अविकार, वाईट गोष्टी हा सर्व आपण काढून परमेश्वर चरणी लीन व्हायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे संत एकनाथ महाराज हे जे आहेत हे प्रभूचरणी लीन होणारे भक्त आहेत. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडामधून अंधश्रद्धेवर पण कोरडे ओढले आहेत की माणूस हा अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे, त्याला आजूबाजूच्या गोष्टी दिसत नाही. तर तुम्ही अंधश्रद्धेमध्ये राहण्यापेक्षा, अंगारे दुपारे ह्या सर्व गोष्टी करण्यापेक्षा सद्गुणांचा अंगारा तुम्ही स्वतःमध्ये अंगीकारा, स्वतःमध्ये घ्या, जेणेकरून त्या वाईट गोष्टी आजूबाजूच्या आपल्याला स्पर्श करणार नाही. तर तुम्ही चांगल्या गुणांचा अंगीकार करा, मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल. असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडातून आपल्याला केलेला आहे. तर खरोखर हे भारूड आपण शिकत आहोत, एक शिक्षणाचा भाग तर आहेच, पण फक्त शिकायचं आहे, पास व्हायचं आहे परीक्षेमध्ये एवढंच त्याचा विचार न करता हे गुण आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनात सुद्धा अनुभवू शकतो
आपल्यामध्ये असलेला राग, द्वेष, मत्सर, वाईट भावना, विचार, काम या सर्व गोष्टी घालवण्यासाठी आपण हे संदेश जो आहे महाराजांनी दिलेला हा आपण आपल्या जीवनात लागू करू शकतो, अंगीकारू शकतो. त्यामुळे नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी ठरू, देवाच्या सानिध्यात जाऊ आणि वाईट सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनातून नाहीशा होतील. तर अशा प्रकारे आपण हे भारूड जे आहे याचं स्पष्टीकरण कालच्या भागामध्ये वाचलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. आज त्याची थोडक्यात आपण स्वाध्याय कृती पण अभ्यासलेली आहे. ही पूर्ण स्वाध्याय कृती तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये चांगल्या स्वच्छ अक्षरात लिहायची आहे. ह्या कवितेचं रसग्रहण कसं करायचं आहे, भाषा सौंदर्य, काव्य सौंदर्य हे पूर्ण वाचून तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचं आहे. त्याचप्रमाणे ही कविताही तुम्ही व्यवस्थित वाचून समजून घ्यायची आहे, जेणेकरून प्रश्न सोडवताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अडखळण येणार नाही. तर ही कविता मी पुन्हा एक तुमच्या पुढे वाचून दाखवते. विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगास याला, पंच प्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची, ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सद्गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा, सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दन. अशा प्रकारे हे भारूड आपल्या इथे समाप्त झालेलं आहे. हे भारूड तुम्ही व्यवस्थित वाचा आणि स्वाध्याय कृती आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा. धन्यवाद.